गोपीचंद पडळकर बोलतात, आपण थेट जाऊयात. आपण झाला तेव्हा एक ऊसाचं कांड सुद्धा जत तालुक्यामध्ये मिळत नव्हतं, परंतु आता 2 कारखान्याला ऊस हा जत तालुक्यातला जातो, तालुक्यातल्या अन्य कर्नाटकातल्या कारखान्यांना जातो तो भाग वेगळा. आणि म्हणून लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत. आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली. ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढायची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे. जयंतराव हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे आणि तुम्ही दाखवता वारंवार. दिसायला स्मार्ट असल्यामुळं तुम्हाला तसं कदाचित वाटत असेल तर ते तुम्ही दाखवता. तर ते जर खरेच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातलं कानातलं किडूक मिडूक विकून, शेरडं करडं मेंढरं गुरं मसरं विकून किंवा शेतातलं जे धान्य उत्पादन होतं आहे, बाजरी असेल, मका असेल, गहू असेल, काही असेल, असं विकून सभासदाची फी भरलेली आहे. ज्यांच्याकडे हे नाही त्यांनी सोसायटीचं कर्ज काढून, सावकारांचं कर्ज काढून सभासदाची फी भरलेली आहे. आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा, कारण 250 एकर जमीन आहे, कारखान्याची इमारत आहे, कारखान्याच्या मशिनरी आहेत, गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत, तर एवढी मोठी प्रॉपर्टी 40 कोटीमध्ये घशात घातलेली आहे. तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल. तुम्हाला 1 रुपया कुणी देणार नाही, कारण त्यांचे सहकारी आहेत, विशाल पाटील खासदार आहेत. त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त ॲग्रो इंडियाला भाड्यानं दिला आहे. तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्यामागं किंवा टनेज मागं, आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतं आहे आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा. असू द्या, त्यांचा कोणाचा रोग कोणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही. आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या मी सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार. त्यांना निवडून आणायची, निवडणुका घ्यायची, आणि आपल्या लेकरा बाळांचं काय? पाटील, आता हे आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार ते रविवारी सगळं आपण ठरवू. कारण अगोदरच आणखीन चर्चाच नाही. नुसतं आंदोलन कधी होणार, मी 1 महिना झाला हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं. नुसतं आंदोलन उभा करून मजा नाहीये, त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे. हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं. आपण तिथं सविस्तर चर्चा करून आपण ही लढाई सुरू करू. तिथून पुढे सगळं ठरल कसं करायचंय, काय करायचंय, आणि इमानदारीने लढाई लढून 100% जिंकू. याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा सांगणं आहे, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मन जिंकलेत. हैदराबाद गॅजेटियरचा JR काढून हैदराबादच्या त्या JR नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र देण्याचं, वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा. तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका. तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणतो धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश, इकडं म्हणताल की मराठ्यांना आम्ही JR दिला म्हणजे मराठी खुश, मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं, ही डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार. तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकलेत ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं, वाटप करायचं काम सुरू करा. गावागावातल्या समित्या स्थापन करायचं, लवकर आदेश द्या. शिंदे समिती नुसती कागदावर आहे, तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. व्हॅलिटी लोकांच्या रोखून धरल्या त्या द्यायच्या सांगा.
ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा. हा माझा आरोप नाहीये, तुम्हाला सांगणं आहे फक्त. हे जे सांगतोय ते की तुमच्या सरकारमधले म्हणजे ते छगन भुजबळ, तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या JRच्या विरोधात कोर्टात जातेत कस काय? तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना. कारण ज्या सत्तेत तुमच्या जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली, हैदराबादच्या JR काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय, मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा? ह्यो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला. तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसतील. पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळनी 5 याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा? हा खूप मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही तर नाही ना करायला लावलंय. छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच. म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आहे आमचं. आजही आमचं मन तुमच्यावरून उठलेलं फडणवीस साहेब नाही. न होणारं काम तुम्ही केलंय, त्यामुळे मराठा समाज तुमच्यावरती 100% खुश आहे. परंतु मराठ्यांना ही उद्यापासून शंका यायला नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण दिले JR काढून, आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो. म्हणजे तुम्हीच तर त्याला रसद दिली, बळ दिले असं नाही ना. म्हणजे द्यायचं पण तुम्हीच आणि घालायचं पण तुम्हीच. ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करावी. जामीनवर तो बाहेर आहे, इथं जातीय भेद तयार करतोय. जाती जाती तो दंगली घडवील. मंत्रिमंडळात जाती जाती तेढ निर्माण करून दंगली घडवणारा माणूस मंत्रिमंडळात नसायला पाहिजे. आणि जर असलाच तर त्यांनी जाती जातीत असे तेढ निर्माण केले नाही पाहिजेत. मोर्चे काढून, रास्तारोको आंदोलन करून दंगली पेटवण्याचं काम, दूषित भाषणे की जिथं जातीय दंगली भडकते ना असे भाषणं करायचे, असा तेढ निर्माण करायचा, राज्यातलं वातावरण खराब करायचं. अशा मंत्र्यांची, छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे. पुन्हा पुन्हा ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.